आयुष्यात असतात की जी इतकी सतत आपल्यासोबत उभे असतात. त्यातला एक दादा. हे नेहमी माझ्याबद्दल बोलत असतात. महत्वाचं तेच आहे की काही विद्यार्थी तुमच्या आयुष्यात येतात आणि तुम्ही दोन मिनिटं काका. दार लावा तर मनाची दारं उघडतो ना. म्हणजे बस स्टेजवर इथे कामं करणारी सगळी जी मंडळी आहेत ना ती इतकी लहानपणापासूनच किंवा त्यांच्या क्षेत्रापासूनच मोठी असतात. आपण त्यांच्यावर काम करताना ना आपण प्रगल्भ होत जातो. तशी ही मंडळी आहेत की त्यांना शिकवणं खूप वेगळी गोष्ट आहे. त्यांच्यावर राहता राहता मी पण खूप शिकत आलोय. मंडळीवर काम केल्यानंतर मला खरंच असं वाटतं की पहले पत्थर अपने आप को पत्थर करता है, फिर कारागीर उसके ऊपर कारागिरी करता है. ही मंडळी तेवढीच अप्रतिम होती आधीपासूनच. आपण फक्त त्या प्रवासात राहावं. मला फार बरं वाटतं यांनी शेवटचा प्रयोग सांगितल्यावर मी 25 जणांना धरून आणलं की शेवटचा प्रयोग आहे. आणि मला म्हणाला दादा या सरप्राईज आहे म्हणून. मला वाटलं की हे शेवट असेल, पण असा शेवट जर इथून गोड होणार असेल तर तुमचे खूप खूप माझ्याकडून मी आभार मानतो की हा प्रयोग सुरू आहे. थँक्यू व्हेरी मच. आणि पटकन काका चिडले तर पटकन दुसरं नाव सांगतो. दुसरं नाव आमचा दादा निखिल दादा. बोलत नाही बोलतो काय काय. माझा सख्खा मोठा भाऊ आहे. लॉकडाऊन नंतर जेव्हा प्रयोग करायचा होता आणि आम्ही धावपळ करत होतो, पण आमच्याकडे प्रोड्युसर नव्हता, कोणीच नव्हतं. आणि त्याने मेहनतीने धावपळ बघितली. त्याला 10 वेळा बोललो नको नको नको. ऐकला नाही आणि म्हटलं ये आता तुझा. तर आज हे जे काही 29-30 प्रयोग होत आहेत, हा होता हे दोघे होते म्हणून झाले. यांच्याशिवाय शक्य नव्हतं. आम्हा सगळ्यांच्याच आयुष्यात तुम्हा दोघांचं स्थान खूप मोठं आहे. थँक्यू सो मच. लव यू. हा खूप म्हणतोय, फक्त जाता जाता एक म्हणतोय. खरंच 9 जानेवारीला प्रयोग झाला 2019ला. आज 7 वर्ष झाली, फक्त 29च प्रयोग झाले. तुम्ही लक्षात घ्या, फक्त 29. काय होतं ना, बऱ्याच वेळा आत्ताचा काळ असा आहे की कोणीतरी वाईट केलं की आपण लगेच पोस्ट करतो. चांगलं केलेलं आपण कधीच पोस्ट करत नाही, आपण टाकत नाही. तुम्ही बघा, तुम्ही स्वतः आठवा की तुम्ही किती स्टोरी अशा टाकल्यात की ज्या चांगलं गेलेल्या आहेत. काहीतरी चांगलं झालं तर आपण नाही टाकत, वाईट केलं तर आपण पटकन टाकतो. 200 लोकांनी जर 200 स्टोरी किंवा पोस्ट टाकल्या ना तर याचे खूप प्रयोग होऊ शकतात. आणि 300 ते 400 रुपये करतील, फार नाही वाढवणार तिकीट, डोंट वरी. आणि मी परत तेच म्हणतोय, 500 रुपये तरी द्या, 1000 रुपये द्या, 2000 रुपये द्या, असे प्रयोग होणे नाही. मी आज खरंच तो म्हणतो तसं मी बऱ्याच जणांना पकडून आणलं इथे. कोणी सिनेमॅटोग्राफर असेल, कोणी काही असेल, पण त्यांना मी म्हटलं की तुम्ही प्रयोग बघितल्यावर तुमच्या आयुष्यात हा प्रयोग लक्षात राहील असा हा प्रयोग होतो. आणि ही सगळी माझी मंडळी आहेत किंवा मी यांच्यावर काम केलंय म्हणून नाही, पण एक प्रयोग म्हणून इतका चांगला आहे तर आपण चांगलं का नाही पोस्ट करत. चांगली एक पोस्ट टाका, स्टोरी टाका. ह्याचा प्रयोग होतो तेव्हा इंस्टावर कळतो. तुमच्या 4 माणसांना घेऊन या. 1000-1200 रुपये जातील, तुमचे खिशातून जातील, पण त्यांचे असं नाही की दुआ लग गई यार, दुआ में याद रखना. ते तुम्हाला आठवण ठेवतील की यांनी माझं नाटक, म्हणजे इंटरव्ह्यू मध्ये मला 4 लोकांनी मिठ्या मारल्या, थँक्यू विनोद तू आम्हाला इथे आणलंच म्हणून. तर मला म्हणायचं की तो थँक्यू तुमच्यापर्यंत पण पोहोचेल आणि देण्यात आनंद आहे. त्यामुळे प्लीज हे नाटक होईलच. मी प्लीज सगळ्यांपर्यंत पोहोचतो. आम्ही माझी खूप कळकळीची विनंती. थँक्यू. फक्त 2च मिनिटं. आपण सर्वांना विनंती आहे, मी कलाकारांना असं उचलून बाहेर आणतो, आपण त्यांना बाहेर भेटूयात. आणि आमच्या प्रोडक्शनचं, कर्टन कॉल प्रोडक्शन आणि भारती आर्ट्सचं इंस्टाग्राम हँडल आहे. तुमचं जे काही मत असेल, चांगलं वाईट, स्टोरी, पोस्ट, ते टाकताना आम्हाला नक्की टॅग करा. पर्सनल ओळखीत तुमचे रिव्ह्यूज जरी आम्हाला कळवले तरी फार बरं होईल. संपवतो. सरांच्या मदतीने पुन्हा प्रवास सुरू. 9 जानेवारी 2027ला मला वाटतं मुंबईतलं सगळ्यात मोठं थिएटर आहे, टाटा थिएटर. तिथे मी हा प्रयोग बघतोय. मी येईल बघायला. ओके. थँक्यू सो मच. त्यांचे रेकॉर्ड करा, ते रेकॉर्ड करतात. येणार. तर सरांच्या मदतीने पुन्हा नव्याने येऊ, तेव्हाही असं प्रेम दाखवा. आणि आजचा प्रयोग इथेच संपला जाहीर करतो. पुन्हा एकदा खूप 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 आभार.